चला तर मग मंडळी, आज आपण मेथीचा मऊ पराठा त्यासोबत अशी झणझणीत चटणी, ती एकदा खाल्ली तर पुन्हा खायची इच्छा होणार. चटणी आणि पराठा ही दोन रेसिपी आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहे. इतका मऊ, टेस्टी, एक वेळा खाल्ला तर पुन्हा खावे वाटणारा, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा टेस्टी पराठा होणार. माझी मैत्रीण म्हणत होती, खूप टेस्टी पराठा झाला. हो ग, कोणी लाईक करत नाही, शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही, तरी सुद्धा मी व्हिडिओ बनवते. सर्वात आधी मी एक मेथीची जुडी घेतलेली आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी फक्त इथे पानं निवडून घेतलेले आहे. देठ किंवा काड्या अजिबात वापरलेल्या नाहीत, ज्यामुळे पराठे लाटताना फाटणार नाही. ही पानं स्वच्छ धुवून मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहे याप्रमाणे. आता एका कोपरमध्ये किंवा परातीत 1.5 वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. सर्व गव्हाचं पीठ छान चाळणीने चाळून घेऊ. सर्व पीठ चाळूनच वापरणे गरजेचे आहे, त्यामध्ये अख्खा गव्हाचा दाणा असेल तर निघून जाणार. चाळून घेतलेले 1/2 वाटी ज्वारीचे पीठ वापरलेले आहे. सोबतच 2 चम्मच बेसन वापरलेले आहे. सोबतच या ठिकाणी 2 ते 3 चम्मच पांढरे तीळ वापरलेले आहे. 1 चम्मच लसण जिऱ्याचा पेस्ट, थोडा हिरवा कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, थोडी हळद आणि 1 चम्मच लाल तिखट वापरलेले आहे. एवढं सगळं टाकणं गरजेचे आहे, त्यामुळे चव एकदम परफेक्ट राहणार. आता सर्व मिश्रण हाताने छान एकजीव करून घेऊ. टिप नंबर 1, ज्वारीचं पीठ घातल्यामुळे पराठे अधिक मऊ होतात. टिप नंबर 2, त्यात बेसन घातलेले आहे, त्यामुळे पराठ्याला एक छान खमंग चव आणि वेगळाच मऊपणा येतो. आता या ठिकाणी चिरलेली अर्धी मेथी टाकू आणि व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ. त्यामुळे पिठात भाजी टाकल्यावर ती भाजी पिठाला आधी व्यवस्थित सोडून घ्या आणि भाजी थोडी थोडी करतच पिठामध्ये टाकून छान मिक्स करावी. थोडी चिमून येणार. पाणी घालते वेळेस लक्षात ठेवायचे टिप नंबर 4, पाणी एकदम न घालता थोडे थोडे टाका, कारण भाजीला नंतर पाणी सुटून पीठ सैल होते. छान असा घट्ट गोळा मळून घेऊ. ही कच्ची मेथीच तर शरीरासाठी खूप फायदेशीर असते, त्यामुळे मी आज पराठ्यामध्ये कच्ची मेथी वापरलेली आहे. याप्रमाणे छान गोळा मळून घेतलेला आहे. याला आता 10 मिनिटे विश्रांतीसाठी ठेवू. विश्रांती दिल्यामुळे हा भिजवलेला उंडा खूप सॉफ्ट होणार. तर या ठिकाणी 10 मिनिटं झालेली आहे. पीठ छान सॉफ्ट झालेले आहे. आता या ठिकाणी एक छोटा गोळा घेऊ. तळ हातावर एक सॉफ्ट गोळा बनवून घेऊ. पण थांबा, पराठा सॉफ्ट होण्यासाठी मी इथे एक खास ट्रिक वापरलेली आहे. पराठा लाटताना छान थोडा लाटून घ्या, मग त्याला छान असे तेल लावा आणि 3 पदरी घडी घाला. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्ध्या भागाला तेल लावायचे, घडी घालायची आणि पुन्हा अर्ध्या भागाला तेल लावायचे आणि एका साईडला घडी घालायची. 3 पदरी घडी घालायची, जशी आपण त्रिकोणी पोळीसाठी घालतो. त्यामुळे पराठ्याला पदर सुटणार आणि तो मऊ राहणार. एकसारखा गोल हलक्या हाताने पराठा छान लाटून घेऊ. या प्रकारे सर्व पराठे लाटणे गरजेचे आहे व त्यामुळे छान पराठा होईल. आता हा पराठा लाटून झालेला आहे. तवा तपलेला आहे. तव्यावर थोडे तेल टाकू आणि त्यामध्ये हा लाटलेला पराठा ठेवू. सुरुवातीला तव्याला तेल लावल्यामुळे पराठा हा तव्याला बिलकुल चिपकणार नाही. एका साईडला छान भाजणं झाल्यानंतर चारी बाजून दुसऱ्या साईडला पण छान भाजून घेऊ. परतून छान गरजेप्रमाणे तेल लावून सोनेरी होईपर्यंत पराठा छान खरपूस भाजून घेऊ. चविष्ट आणि हेल्दी पराठा एकदा खाल्ला तर नक्की पुन्हा. माझी मैत्रीण मला म्हणाली, तू फक्त मेहनत कर, तुला यश मिळणार आणि चांगले व्यक्ती पण आहे दुनियामध्ये, ते तुला नक्की सपोर्ट करणार. तिचे बोलणे ऐकून मला थोडा आनंद झाला. नंतर मग मी पराठ्यासोबत खायला चटणी बनवायची तयारी केली. तुम्हाला एवढं सर्व बघून असं वाटणार की ही आलूची भाजी आहे, पण ही आलूची भाजी नाही. ही खास अशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली पराठ्यासोबत खाण्यासाठी जबरदस्त अशी चवीची चटणी आहे. सुरुवातीला मी आलू छान स्वच्छ धुवून घेतले. नंतर एका पातेल्यामध्ये थोडे पाणी टाकून त्यामध्ये आलू आणि टमाटर टाकले. गॅस पेटवला. गॅसवर हे आलू टमाटर उकडायला ठेवले. 10 मिनिटे इथे आलू आणि टमाटर उकडायला ठेवले. 10 मिनिटांनंतर उकडून तयार झाले. नंतर मी थोडे थंड होऊ दिले. थंड झाल्यामुळे हाताला चटके लागणार नाही. या ठिकाणी मी टमाटर आणि आलूची वरची साल काढून घेतली.
टमाटर उकडल्यामुळे त्याची साल लवकर निघणार आणि आलूची पण साल लवकरच निघणार. आता या ठिकाणी मी एक मिक्सरचे पॉट घेतले, त्यामध्ये 2 टमाटर टाकून छान असे बारीक करून घेतले. टमाटरचा पेस्ट केल्यामुळे चव एकदम बेस्ट लागणार. जर तुम्हाला जास्त टमाटर आवडत असेल तर तुम्ही 2 टमाटरसुद्धा अजून वाढवू शकता. आलू छान हाताने छान बारीक मॅश करून घ्यावा किंवा मॅशरनेही मॅश केला तरीही चालेल. या ठिकाणी मी थोडे सरसोचे तेल वापरलेले आहे. त्यामध्ये जिरे मोहरी तडतडली, सोबतच थोडा कढीपत्ताही तडतडला. मी या ठिकाणी ठेचलेला लसूण घेतला. लसूण थोडासा जास्तच वापरावा. मंद आचेवर लसूण छान लालसर खरपूस होईपर्यंत परतत राहावे. आता या ठिकाणी कढीपत्त्याच्या काड्या मी काढून घेणार आहे. छान परतल्यामुळे थोडा सोनेरी होणार आणि लसणाचा बिलकुल वाससुद्धा येणार नाही. लसूण खमंग होतो. चवीप्रमाणे चटणी, मीठ आणि थोडे धनिया पावडर टाकून छान मिक्स करावे. या ठिकाणी मी कांद्याचा बिलकुलच वापर केलेला नाही. लसणाचा भरपूर वापर करावा लागणार आहे या रेसिपीमध्ये. तर या ठिकाणी आधी तयार करून ठेवलेला टमाट्याचा पेस्ट घालून मंद आचेवर परतत राहावे. थोडं परतल्यानंतर मी मिक्सरच्या पॉटमध्ये थोडे पाणी टाकले आणि ते पाणी यामध्ये टाकले. आता या ठिकाणी येणार म्हणजे आलू मॅश केलेला. आलू टाकल्यामुळे थोडा घटपणा येणार आणि पराठ्यासोबत खाताना चव पण जबरदस्त लागणार. सर्व आलू टाकून घ्यावा आणि छान मिक्स करून घ्यावे. ही रेसिपी मी जेव्हा पहिल्यांदा बनवली तेव्हा मला खूप आवडली, म्हणूनच तर मी आज तुमच्यासोबत पोस्ट केलेली आहे. मला वाटले तुम्ही पण एकदा ही रेसिपी बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडणार. एकसारखे सर्व मिक्स करून घेतले. कलर इतका सुंदर आला आणि सुगंध पण इतका बेस्ट वाटत होता की आत्ताच खायची इच्छा झाली. वरतून मस्त हिरवागार सांबार. वाह, किती छान. थोडी थंड झाल्यानंतर तर बघा अशी दिसत होती. बघता क्षणी खायची इच्छा झाली ना. खरंच मंडळी. तर मंडळी, तुम्हाला आवडली ना ही रेसिपी? खरंच आनंदाने व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.